प्रत्येक मराठ्यांसाठी मी लढणार आहे. सगळं राज्यच पाहुणा आहे. प्रत्येक मराठ्यांसाठी मी लढणार आहे. मराठा आंदोलक म्हणून का, एवढाच माझा प्रश्न आहे. बाकीचं काय तुला प्रश्न तिकडे तिकडे उद्योग बघा तू. आणि मी थांबत नसतो देवेंद्र फडणवीस, थांबत नसतो मी. तू किती मला एकटा पाडायचा प्रयत्न करा ना, असल्या षडयंत्र काय होतं मला, कारण तू मागे षडयंत्र केले सगळे. कोणची? आम्हाला कोणीच आमच्या आई बहिणीवरती इतक्या क्रूरपणे हात उचलला नव्हता. रक्ताच्या थारोळ्यात पाडणारा तू पहिला देवेंद्र फडणवीस. रक्ताच्या थारोळ्यात आमचे 3-3 वर्षाचे लेकरं सुद्धा पडले, हातपाय मोडले. 80 वर्षाच्या आजीचे आणि आजोबाचे हातपाय मोडून टाकले. पहिला गृहमंत्री तू देवेंद्र फडणवीस. हात मोडून गोळ्या घातल्या, गोळ्या. आमच्या आई बहिणीचे नाक तुटले, इथपर्यंत मारले, डोके फुटले. 20, 22, 25 टाके पडले एखाद्या. तुझ्यासारखा क्रूर कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही देवेंद्र फडणवीस. आमच्या काळजात आणखीन 30 साली. आणि मी तुला ऐकत नाही, तू दबत नाही. तुला इतके क्रूर कृत्य केले तू. ते हल्ला करून भयंकर हल्ला केला होता की राज्याच्या पाठीवर. असला हल्ला कोणत्याच गृहमंत्र्यांनी केला नव्हता. असला हल्ला तू केला. आणि मग ते आता झाकवायसाठी, आरक्षण न देण्यासाठी, मराठ्यांच्या जीवावर पुन्हा सत्तेत आला. आणि ते न देण्यासाठी आता तू मला माझं तोंड बंद करायसाठी नवीन षडयंत्र रचायला लागला. पाहुणे रावळे, महापूर राज्यच पाहुणा आहे. पूर्ण राज्यात मायबापी, पूर्ण राज्य देव. थांबत नसतो मी. समाजापेक्षा मोठं कोण नाही. कुटुंबाला बघत नाही मी आणखी या समाजासाठी. समाजाला वारवर सोडित नाही मी. भेट नाही तुला. तुला वाटत असं मी गुतील्यावर हे गप्प पडण. आता मी गप्प बसत नाही. तुझ्यासारखे वाईट कृत्य मराठा समाजाबद्दल आणि धनगरांबद्दल कुणीच केलेलं नाही. मराठ्यांचा तर तो इतका प्रचंड हल्ला मोठा केला, कोणत्याच जातीवर झाला नव्हता. तू तेवढीने पोट नाही भरलं. तू आमच्यावर 360 केला इथंच. आमचे डोके फुटून, आमच्या डोके रक्ताळ्या आईमाईनी त्यांचे रक्तात पडलेला असून आजही बाजावर झोपून येत आमच्या आईबाई. लाज वाटत नाही तुम्हाला थोडी सुद्धा सरकार चालवताना आत्ताही? आणि काय माझं तोंड बंद करायसाठी नोटिसा देतो? माझं बंद होऊ शकत नाही. मी त्या रक्ताची जाण आहे मला. या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आई बहिणीच्या अंतर्गत रक्त सांडलं ना, त्याची जाण आहे. एक बी असेल मराठा त्या रक्ताची जाण विसरू शकणार नाही, एक सुद्धा. तू त्यांच्यावर 30 केल्या आणि ज्या पोलिसांना मारलं त्यांना बढत्या दिल्या. विसरलो नाही भाऊ आम्ही, आणखी विसरलो नाहीत. आणखी नाही. आमच्या बारीक बारीक लेकराला त्यावेळेचे ते गोळ्याचे आवाज आले ना, थरथर कापते लेकरं. एवढी दहशत पसरली होती भयंकर. रक्ताच्या थारोळ्यात पाडणारा पहिला तू एक कलंक लागला या राज्यात. तेवढं तो थांबला नाही. तर राज्यातल्या मी थांबावं म्हणून, मी आरक्षण मागू नये, गरीब मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये, नोकऱ्याला लागू नये, शिक्षण घेऊ नये म्हणून तू राज्यात लाखो पोरावर गुन्हे दाखल. मी रोखाना तरी पण गरिबांसाठी, ते सुद्धा माझे पाहुणेच सगळे. राज्यातले जेवढे राज्यात गुन्हे दाखल झाले, चाकणच्या पोरावर सुद्धा 4-5 वर्षापूर्वी गुन्हे दाखल केले, सगळे पाहुणेच आहेत राज्यात मराठ्यांचे. तू त्याच्यावर थांबलो नाही म्हणून तू वाघुलीच्या महिला सुद्धा तडीपार केला. तुला वाटलं महिलामुळं तरी ते थांबत. तू अमरावतीला सुद्धा तेच केला, महिला तडीपार केला. तू त्याच्यात गप नाही बसला. सकाळी उपोषण करणाऱ्या लोकांवर सुद्धा आणि आमरण उपोषण करणाऱ्या पोरावर सुद्धा गुन्हे दाखल केले. नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून 8-8 महिने पोरांनी जेल भोगली मुंबईत. इकडून उचलून नेऊन मुंबईत ठेवले क्राईम ब्रँच. लय वाईट कृत्य केलेले. जशी स्वतःची मुलगी वाटते ना, तशा बाकीच्या मराठ्यांच्या मुली तुला वाटत नाहीत. हे मराठ्यांसमोर आता गेलं. हे गेला. ज्या मुलीच्या एका शब्दा खातर तू 25 मीटरवर जाऊ शकत नाही, तर आमचे लेकरं 2-2 किलोमीटर, 5-5 किलोमीटर पायी पांद्या तुडी शिकायसाठी जाते. त्या लेकराला बी मोठं व्हावं वाटतं, तुझ्या मुलीला व्हावं वाटतं. तुझ्या मुलीत आमच्या मुली बघ, थोडी नियत बदलायचा प्रयत्न कर. वाईट कृत्य करू नका. मी दबत नसतो. पाहुणेन रावळेन फिवळेन करोड मराठा माझा पाहुणा. इथं 6 करोड मराठे. मी थांबत नसतो भाऊ. उगत प्रामाणिकाला खेटला ना, जाळाशी खेटणं म्हणजे मी नाही मॅनेज होत तुला. आता हे आता काय, हे ओपनच आहे ना. त्याने काय बघ, त्याने मराठ्यांना मारणारे लोक, मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक त्याला मित्र वाटतात. ही पहिला नवीन एक फडणवीसांच्या विचाराचा उदय झाला. नवीन उदय, त्याच्या नवीन विचाराचा नवीन उदय झाला की मराठ्यांच्या विरोधात बोलणारा हा त्याचा मित्र आणि मराठ्यांना हाणणारा अधिकारी त्याचा मित्र. त्याला बढती मिळते. आतापर्यंत जेवढे हल्ले ते सस्पेंड करण्याऐवजी, ते बडतर्फ करण्याऐवजी त्यांना बढत्या दिल्या. ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना.
म्हणजे त्याला आनंद झाला हल्ल्याबद्दल, सगळ्या अधिकाऱ्यांना बढत्या. आणि आता त्या दिवशी सुद्धा गोड बोलून उपोषण सोडायला लावलं. दिल्लीतून शब्द दिला की आम्ही मागण्या मान्य करू, मंजूर करू लगेच तात्काळ. आता 13-14 दिवस आहे. मग ह्यो थांबत नाही मी, मग काय करायचं? याला करावंच काय? केशी केल्या तरी थांबा ना, याला SITत काही निघालं नाही याच्या तरी थांबा ना, लाखो गुन्हे केले तरी थांबा ना, त्यांच्या आई बहिणीचे डोके फोडले तरी थांबा ना. कारण आमचं सगळ्यांचं, केशी झालेल्या पोरांचं, राज्यातल्या उपोषणकर्त्यांचं आणि आंतरवलीतल्या सगळ्या हल्ला झालेल्यांचं सगळ्यांचं एकच मत आहे, आमचा जीव गेला तरी चालेल पण राज्यातल्या करोडो मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ही आमची भावना आहे. आणि तो आमचा प्रामाणिकपणा नाही कधी येऊ शकत. आमचा प्रामाणिकपणा त्याला सहन होत नाही. त्याला वाटतं फुटावं, पद घ्यावा, पैसे घ्यावा, हे होत नाही.